वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कांदिवलीतल्या सावली डान्स बारच्या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विधान परिषदेत आरोपांचा बार उडवला। त्यानंतर परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यामधला संघर्ष अगदी शिगेला पोहोचलाय आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या वादात उडी घेतली। योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारला आज दमानिया यांनी भेट दिली। त्यानंतर त्यांनी तिथून थेट समतानगर पोलीस स्थानक गाठलं। FIR कॉपी आणि इतर माहितीसाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली, पण याबाबत तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काहीच माहिती नव्हती असं दमानिया यांनी सांगितलं। याबाबत कुठलीही चौकशी झालेली नसल्याचंही दमानिया यांनी स्पष्ट केलं। बारची पाहणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय आरोप केलेत आपण तेही पाहूयात। परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे, तर हे जे म्हटलं जात आहे, आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे, तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये। त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं, तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। आताच्या घटनेला असे गृहराज्यमंत्री आम्हाला नको, ही स्पष्ट भूमिका माझी आहे। गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं। तर मला आताच्या घटनेला FIR ची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलंय आणि त्याच्यात मला खरं धक्का बसलाय की इकडच्या सिनियर PIंना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती। मी त्यांना सांगितलं की 32 आरोपी होते, तर तेव्हा ते FIR ची कॉपी बघताय, ते म्हणे नाही 32 नव्हते। मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की 32 आरोपी होते। ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटनेला